ही त्या ठिकाणी सरस्वतीमध्ये अगदी आजूबाजू जिल्ह्यामध्ये असल्याचं पर्यावरण आणि सोन्याचं माणूस मायच्या आजूबाजू देवस्थानच्या त्या प्रगतीचा आणि जी जडणघडण आतापर्यंत झालेली आहे याबद्दल समाधान व्यक्त केलेल्या सन्माननीय श्री अशोक पवारांना धन्यवाद देतो आणि यानंतर उपस्थित असलेले परमपूज्य तटस्थल प्रवीण इर्शाद बदल कार्यक्रमामध्ये तुमचे गुरुवर आहे या नंतर करते की यामध्ये थोडासा बदल करून काही कार्यकर्ते मंडळीचा सन्मान करण्याच्या दृष्टीनं थोडासा त्याच्या आज्ञा घेऊन हा कार्यक्रमामध्ये बदल करायचा आहे की काही कार्यकर्ते सन्मान करायचे या ठिकाणी प्रसंगा त्यांनी या श्रावण मासामध्ये अन्नदान केलं त्या अन्नदान केलेल्या सर्व कार्यकर्ते मंडळींना व भाविक मंडळींना माझी विनंती आहे कृपया नाव भेटल्याच्यानंतर एकच मिनिटामध्ये थोडं या ठिकाणी व्यक्त करावं तुमच्या गुरुवारी आपल्या या ठिकाणी सन्मान करतील सन्माननीय या मंदिराच्या गणपतीमध्ये त्यांनी अनवश्यक कार्य केलं अनेक देणगी अधिकारी केली त्या कार्यामध्ये सहभागी असावं त्या आदरणीय श्री धनपाल खोसे यांना विनंती करतो की आपण कृपया आपल्याकडे यावं तुमच्या गुरुवारी सन्मान करावा विनंती धनपाल खोसे त्यानंतर मी आम्ही जाधव यांना विनंती करतो मी जाधव यांनी सुद्धा या अन्नदान कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवशी सन्माननीय प्रकाश बालाजी पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे विनंती करतो की आपण कार्यक्रमाचा सन्मान अजून सन्माननीय विशाल सूर्यवंशी सहायक कृषी अधिकारी बेडर अपना ती विनंती आहे कृपया व्यासपीठाकडे सन्माननीय विशाल सूर्यवंशी सर सहायक कृषी अधिकारी बेडर व्यासपीठाकडे कृपया सन्माननीय सदाशिव बाबू माळी अपना ती विनंती आहे कृपया व्यासपीठाकडे सन्माननीय संजय शंकर तेली माननीय श्री परशुराम रामचंद्र माळी साहेब सन्माननीय श्री सूर्यकुमार भाऊजी माळी सुभाष कुमार माळी श्री राजू पोपट माळी ज्यांची नावं घेतो ते सर्व कार्यकर्ते बंधूंना माझी विनंती आहे सर्व महोदयांना विनंती आहे आपण श्रावण मासामध्ये पवित्र अन्नदान केलेलं आहे कृपया सर्वांनी आदरणीय राजस्थानचे बस्तीवाला भैया या ठिकाणी आहे तर त्यांनी माझी विनंती आहे विनंती आहे कृपया प्रवीण माळी सन्माननीय संभाजी यांना बोलले पाटील आदरणीय केदारी पांडुरंग माळी आणि अन्नदान केले सगळ्यांना माहीत आहे कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे या आदरणीय राजू अप्पासाहेब माळी श्री